मित्रांनो, अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी कसोटी आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे। बीसीसीआयने रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचा फिटनेसच्या अटीवर टीममध्ये समावेश केला आहे। शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ घोषित करण्यात आला आहे। कसोटीत केएल राहुलला तर वनडेमध्ये श्रेयस अय्यरला उपकर्णधार बनवण्यात आले आहे। वनडे संघात निवडकर्त्यांनी हरप्रीत ब्रा, हर्ष दुबे आणि प्रिन्स यादव यांना पहिल्यांदा संधी दिली आहे, तर कसोटी संघात मानव सुतार, गुरनूर ब्रा आणि हर्ष दुबे हे नवीन चेहरे असतील। तर चला पटापट दोन्ही संघ पाहूयात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा। चाहत्यांनो, भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 2018 नंतर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळला जाणार आहे। अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर एकमेव कसोटी सामना 6 जूनपासून खेळणार आहे, ज्यानंतर 3 सामन्याची वनडे मालिका खेळली जाईल। या वनडे मालिकेला मिशन वर्ल्ड कप 2027च्या तयारीची पहिली पायरी मानली जात आहे। तर असा असेल कसोटीचा संघ: शुभमन गिल कर्णधार, केएल राहुल उपकर्णधार, यशस्वी जायसवाल, साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पड्डीकल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुतार, गुरनूर ब्रा, हर्ष दुबे आणि ध्रुव जुरैल। यानंतर वनडेचा संघ पहा: शुभमन गिल कर्णधार, श्रेयस अय्यर उपकर्णधार, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रा आणि हर्ष दुबे। तुम्हाला हे दोन्ही संघ कसे वाटले? तुमच्या मते संघात आणखी कोणत्या खेळाडूला संधी द्यायला पाहिजे होती ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा।